परतूर शहरात दिनांक 1 तारखेला सुरेश ढाकरगे नावाचा मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार परतूर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली होती। त्या अनुषंगाने पोलिसांनी त्याची मित्र कंपनी त्याचा शोध घेत होती। दिनांक 4 तारखेला त्याची मोटरसायकल परतूर नगरपालिकेच्या पाण्याच्या टाकीच्या परिसरात आढळून आली। परत त्याचा शोध घेतला असता त्याचे प्रेत हे नगरपालिकेच्या पाण्याच्या टाकीखाली सापडले। या अनुषंगाने पोलिसांनी पंचनामा करून परतूर नगरपालिकेच्या अधिकाऱ्याला या ठिकाणी हे प्रेत नेण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून द्या असे सांगितले व काही कार्यकर्त्यांनी सुद्धा ते सांगितले की त्या रुग्णवाहिका द्या। परतूर नगरपालिकेला काही 15 दिवसापूर्वीच नवीन शोरूम अशी रुग्णवाहिका फक्त प्रेत नेण्यासाठी उपलब्ध झाली असून त्याचा लोकार्पण सोहळा मोठा थाटामाटा झाला आहे। त्या अगोदरही 1 वर्ष अगोदर रुग्णवाहिका परतूर शहराच्या नगरपालिकेला देण्यात आली आहे। एवढे असतानाही परतूर नगरपालिका आणि पोलीस प्रशासन यांनी अक्षरशः त्या प्रेतची विटंबना करून प्रेत असं त्याच्यावर न नेता फरकत नेऊन नगरपालिकेचे ॲम्ब्युलन्स नसताना एका कचऱ्याच्या गाडीत ते प्रेत घेऊन गेले आहेत। हे किती विटंबनाकृत दृश्य आहे। परतूर नगरपालिकेला कसा कारभार चालला आहे याच्याकडे प्रशासन लक्ष देते का नाही। 2-2 गाड्या असतानाही प्रेताची अशा हल्ला होत असेल तर जनतेने करावं काय। यासाठी मी परतूर नगरपालिकेच्या संदर्भात आणि पोलीस संदर्भात परतूरचे SDM साहेब गायकवाड साहेब यांना मी लेखी तक्रार दाखल केली असून या संबंधिताची चौकशी करून याच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी माझी मागणी आहे। आणि अशी विटंबना करणं हे कितीपय महाराष्ट्र शासनाला काळीमा फासणारी घटना या परतूर शहरात घडली आहे। आज रोजी सांगतो परतूर नगरपालिकेला 2-2 रुग्णवाहिका असून काय कामाच्या त्या नुसत्या परतूरला शोरूमला अशा मांडल्यासारख्या आहेत। गेल्या वर्षी 1 रुग्णवाहिका आली आणि आता 15 दिवसापूर्वी 1 रुग्णवाहिका। तुम्ही थाटात उद्घाटन करता, लोकार्पण सोहळा करता, कशासाठी करता? जनतेच्या सेवेसाठी नाही तर मग ती रुग्णवाहिका नुसती बाजारात मांडल्यासारखी उभा करण्यासाठी आहे का असं माझं ठाम मत आहे। आणि या घटनेसंदर्भात सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करावी। नसता मी पूर्ण महाराष्ट्रभर याचं आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आणि या संबंधित अधिकाऱ्याची चौकशी करावी अशी माझी खंबीरपणे मागणी आहे। आणि मी जे काही लेखी तक्रार केली आहे त्या लेखी तक्रारची तात्काळ चौकशी करावी अशी माझी मागणी आहे। अर्जुन पाडेवार, परतूर। आज आपण परतूर पोलीस स्टेशनमध्ये आहे। 4 तारीखला एक मृतदेह आढळला होता। त्या मृतदेहाला कचऱ्याच्या गाडीत नेण्याचा कारण का होता आपण हा जाणून घेऊया सराकडून। दिनांक 30/5/2026 रोजी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास उषा सुरेश ढाकरणे सदर महिलेने तिच्या पतीनामे सुरेश मारुतराव ढाकरणे वय 42 वर्ष राहणार सनमित्र कॉलनी हा मिसिंग झाल्याची तक्रार दाखल केली। सदर तपासांते दिनांक 4/6/2026 रोजी सदर इसम नामे सुरेश मारुतराव ढाकणे यांचा मृतदेह बालाजीनगर परतूर येथील पाण्याच्या टाकीच्या खालील हौदामध्ये मिळून आल्याने सदर मैताची ओळख पटवल्यानंतर त्याची बॉडी ही डिकम्पोज झालेली होती। त्यामुळे कोणतेही नातेवाईक किंवा वाहनाने त्याला नेण्यासाठी कोणी तयार न झाल्याने मग सदर आम्ही रीतसर नगर परिषद परतूर यांना पत्र देऊन रुग्णवाहिका किंवा शववाहिका उपलब्ध करून घेण्यासाठी त्यांना पत्र दिले। पण त्यांनी कोणत्याही रुग्णवाहिका किंवा शववाहिका उपलब्ध नसल्याचे कळवले व एक 407 टेम्पो स्वच्छ करून त्यांनी सदर प्रेत उपलब्ध करून सदर प्रेत हे ग्रामीण रुग्णालय परतूर येथे दाखल करून त्याचा PM करण्यात आलेले आहे। सर आपण नगरपालिकेला निवेदन अर्ज दिला होता का सर? नगरपालिकेसाठी रीतसर पत्रव्यवहार करण्यात आले होता। त्यांनी सांगितलं की कोणती रुग्णवाहिका शववाहिका आमच्याकडे सध्या उपलब्ध नसल्याने सदर 407 टेम्पो त्यांनी दिलेले होते।